राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या संत सखाराम महाराज यात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे पालखी उत्सव होय। राज्यभरातून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात। आज जल्लोषात पालखी उत्सवाला सुरुवात झाली आहे। सकाळी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी तर दुपारी तुरळक स्वरूपाची गर्दी दिसून आली। अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाचा परिणाम दिसून आला। संत सखाराम महाराजांच्या जयघोषाने प्रति पंढरपूर दुमदुमलं होतं। साक्षात पांडुरंगच अंमळनेरला संत सखाराम महाराजांच्या भेटीसाठी येत असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने येथे भक्तीचा मळा फुलला होता। विशेष म्हणजे तळपत्या उन्हातही पालखीच्या मागे संत श्री प्रसाद महाराज हे अनवाणी चालत होते। मराठी वर्षाप्रमाणे वैशाख शुद्ध पौर्णिमेला संत सखाराम महाराज वाडी संस्थानतर्फे पालखी उत्सवाला सुरुवात झाली। सकाळी 6ला पालखीची विधिवत पूजा करून वाडी संस्थानातून पालखी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। पालखीत सजावट केलेली आणि हातात धनुष्यबाण घेतलेली मूर्ती ठेवण्यात आली होती। दुसऱ्या सजवलेल्या पालखीत श्री संत सखाराम महाराजांचा मुखवटा आणि पादुका या भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या। सकाळी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या। महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा असल्यामुळे सर्व भाविकांना आरामात सहज दर्शनाचा लाभ घेता आला। पालखीच्या मागे श्री संत प्रसाद महाराज अनवाणी चालत होते। परंपरेप्रमाणे ठिकठिकाणी पान सुपारीसाठी जात होते। महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। मिरवणुकीसोबत शिक्षणाचे घोडेस्वार, भालदार, चोपदार ही सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। ढोल ताशांच्या गजरात आसमंत दुमदुमला होता। संगीताच्या तालावर तरुणाईची पावले थिरकली होती। बँड पथकाच्या संगीताने एक वेगळीच रंगत आणली होती। जगदंब ग्रुपतर्फे खानदेश रक्षक ग्रुपच्या ओपन जीपवरील तिरंगा आणि छत्रपती शिवरायांचा फोटो सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता। विविध सामाजिक राजकीय संघटनांतर्फे भाविकांसाठी ठिकठिकाणी लिंबू सरबत, थंड पाणी, ताक, कुल्फी, फराळ, महाप्रसादाचं वाटपसाठी स्टॉल लावण्यात आले होते। वाडी संस्थानपासून सकाळी निघालेली पालखी सराफ बाजार, दगडी दरवाजा, फरशी पूल, पैलाड मार्गे नवीन पुलावरून सायंकाळी पालखी पुन्हा समाधी स्थळासमोर आली। पोलीस उपाधीक्षक सुनील नंदवाळकर आणि पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांसह होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या संत सखाराम महाराज यात्रोत्सवात अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे दुपारी पाहिजे तशी गर्दी दिसून आली नाही। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।